मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींकडून या घटनेचा राज्यात तीव्र निषेध करण्यात येत आहे. मिरजेतील शिवतीर्थावर शिवप्रेमींनी या सरकारचा काळे झेंडे दाखवत तीव्र शब्दात निषेध नोंदविला. यामध्ये दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी यावेळी केली. शिल्पशास्त्राचा अभ्यास न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. या पुतळा उभारण्याबाबत आवश्यक माहिती असणे गरजेचे होते. निव्वळ घाई गडबडीने पुतळा उभा केला आणि हा पुतळा कोसळला. हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा उभा करतोय. त्यामध्ये जर तुम्ही जर असं हलगर्जीपणा करत असाल तर मी सर्व मिरजेतील सर्व पुरोगामी सैनिक असतील सर्व समाज बांधव असतील याच्यावरती मी जाहीर निषेध करतो. राजकोट किल्ल्यावर 8 महिन्यापूर्वी घाई गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा उभा करण्यात आला. त्या पुतळ्याचं काल तो पुतळा कोसळला. पुतळा कोसळल्यानंतर ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की 45 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यामुळे हा पुतळा पडला. दुसऱ्या बाजूला सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणतात की हा पुतळा गंजला असेल त्यामुळे पडला असेल. त्या रवींद्र चव्हाणांना एवढी अक्कल पाहिजे की हा पुतळा ब्रॉन्झचा बनवला जातो. ब्रॉन्झ हा धातू असा असतो की ज्याच्यामध्ये ऊन वारा पाऊस याचा काहीही परिणाम होत नाही आणि अशा परिस्थितीत तो पुतळा पडलाय. हा सदोष कृती झालेली आहे या शासनाच्या वतीनं. या शासनाचा मी मिरजेतील सर्व पुरोगामी संघटनेच्या विद्येने निषेध नोंदवतो आणि जो दोषी आहेत ते महाराजांच्या न्यायाप्रमाणे त्यांना हत्तीच्या पायाखाली दिली पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करतो. नालायक शासन मालवण शेजारी राजकोटमध्ये जी दुर्घटना घडली तो भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची एक अभूतपूर्व दुर्घटना आहे. अत्यंत बेजबाबदारपणे या व्यवस्थेनं अत्यंत घाईगडबडीनं शिल्पशास्त्राचा अभ्यास न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट येथे उभा केला. या पुतळ्यासाठी जी आवश्यक माहिती घ्यायला पाहिजे, या तंत्रज्ञाना विचारून हे सगळं करायला पाहिजे, हे काहीही न करता निव्वळ घाई गडबडीत समोर काही उद्दिष्ट ठेवून निवडणुका असतील किंवा आणि काय राजकीय हेतूने प्रेरित होऊन 3 महिन्यामध्ये हा पुतळा बनवलेला आहे. आणि तो पुतळा 15 फुटी चबुतऱ्यावर 28 फूट उंचीचा पुतळा कोणत्याही प्रकारचं शास्त्राचं फॉलो न करता उभा केलेला कालच्या वाऱ्यामध्ये पडला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वास्तविकरित्या पुतळा उभा करत असताना जी आवश्यक काळजी घ्यायला पाहिजे होती ती यांनी घेतलेली नाही. भारतातील महापुरुषांच्या बाबतीत अशा जर घटना घडत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि आज केंद्र सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल एकमेकावर जबाबदारी ढकलण्याचं काम करतायत. ते महाराष्ट्र शासन म्हणते की ती नौदलाची जबाबदारी होती, नौदल म्हणते की यांनी हे काम केले महाराष्ट्र शासनानं. अशा प्रकारची टोलवाटोलीची उत्तरं दिली जातात. हे लांछनास्पद आहे आणि म्हणून तमाम शिवप्रेमीच्या वतीनं आम्ही या घटनेचा धिक्कार करतोय, जाहीर निषेध करतोय आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा या भारतामध्ये घडू नयेत अशी मागणी करतोय आम्ही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताची अस्मिता आहे आणि म्हणून पुन्हा आमची शासनाकडे मागणी आहे, जो पुतळा काल पडलेला आहे तो पुतळ्याचं पुनर्निर्माण ताबडतोब करावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते पुनर्निर्माण व्हावं अशी आमच्या सर्व शिवप्रेमीची मागणी आहे. अशी मी आपणा सर्वांना विनंती करतोय, शासनाला एक विनंती करतोय. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. महाराजांचा अवमान करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्राच्या प्रती अनास्था दाखवणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज